शरद पवार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। महाराज प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक, त्यावेळेस संजयजी राऊत, शिवसेना गट व जयंत पाटील असे जबाबदार व्यक्ती तेथे हजर होते। सविस्तर चर्चा करण्यात आली की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात जे काही रणनीती तिथे ठरली, पक्षाच्या वतीने पवार साहेबांनी सरळ असे आदेश दिले की ज्या महानगरपालिकेमध्ये स्थानिक शहर जिल्हा अध्यक्ष व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष व तेथील पक्षाचे निरीक्षक यांना पूर्ण अधिकार देण्यात आले की भाजप सोडून कुठल्याही पक्षाबरोबर तुम्हाला सोयीस्कर राहील त्याप्रमाणे युती करा व आपले जास्तीत जास्त सीट निवडून आणा, असा आदेश शरद पवार यांनी दिला आहे। महाराष्ट्रभर रणनीती ठरविण्यात आली, त्याच्यामध्ये हाजी शौकत तांबोळी व संजय राऊत, जयंत पाटील, ख्वाजा सरफुद्दीन मुल्ला व पांडुरंग तागडे पाटील इतर पदाधिकारी उपस्थित होते। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी शरदचंद्र पवार साहेब यांच्या सिल्लोड या ठिकाणी निवासस्थानी आम्ही खास करून त्यांच्या गाठ घेण्यासाठी गेलो होतो। भेटीसाठी मी स्वतः शौकतभाई तांबोळी, आनंदनगर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष पांडुरंगराव तागडे पाटील हे आम्ही खास करून त्या ठिकाणी त्यांची गाठ घेण्यासाठी गेलो होतो। स्थानिक पातळीवरच्या दोन्ही ठिकाणची आम्ही परिस्थिती साहेबांच्या कानावर घातल्या। त्याचबरोबर घटक पक्षाबरोबर काय बोलणी केली ते सांगितलं आम्ही। जागा वाटप, निवडणूक रणनीती, प्रचार यंत्रणा व दोन्ही महानगरपालिकेसाठी स्टार प्रचाराची सभा आयोजनावर आम्ही सविस्तर चर्चा केली। त्याचबरोबर आम्ही आमच्यातर्फे साहेबांना विनंती केली की स्ट्राईक रेटच्या बाबतीत खास करून आमच्या ह्या दोन्ही महानगरपालिकेमध्ये आम्ही जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यापेक्षा ज्या ठिकाणी नक्कीच उमेदवार निवडून येतील आणि स्ट्राईक रेट आपल्या पक्षाचा कसा जास्तीत जास्त राहील ते आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्या बाबतीत आम्ही स्थानिक पातळीवर घटक पक्षाशी बोलत आहोत। तेव्हा साहेबांनी असे आदेश दिले की भारतीय जनता पक्ष सोडून तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर त्या ठिकाणी तुम्ही युती करू शकता आणि त्या दृष्टिकोनातून अनुषंगाने आम्ही या ठिकाणी स्थानिक पातळीवर बोलणे सुरू केले आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 115 जागा आहेत आणि 29 वार्ड आहेत आणि त्या 29 वार्डामध्ये ज्या वार्डामध्ये आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतात त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत की जास्त चांगले भरभक्कम उमेदवार देऊ। कारण मागच्या नगर परिषदेचा, नगरपंचायतीचा जर अभ्यास केला तर काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बिनविरोध निवड कशी करायची याचे त्यांनी तंत्र ठेवले होते। त्यामुळे फक्त निवडणुकीला उभे राहणार आणि तो उमेदवार बसणार आणि विरोध प्रक्रियेमध्ये तो सहभागी होणार अशा प्रकारच्या उमेदवाराला बिलकुल आमचा पक्ष उमेदवारी देणार नाही। म्हणजे स्थानिक पातळी असतं त्याचं पाठबळ, त्याची संपर्क, त्यांनी यापूर्वी केलेली लोकांची कामं आणि भविष्यात त्याचे कसे विचार आहेत त्या ठिकाणी आम्ही त्याचा विचार करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही उमेदवारी देणार आहोत। नक्कीच आम्हाला आशा आहेत की आता सध्याचे जे काही महागाईचा प्रश्न आहे, शहरांच्या विकासाचा प्रश्न आहेत आणि विविध ठिकाणचे म्हणजे वार्डाचे प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्नाला दुरवस्था आहे, व्यवस्थापनाची दुरवस्था आहे, त्या अनुषंगाने आम्ही खास करून प्रयत्न करणार आहोत आणि तसे जाहीरनामे सुद्धा काढणार आहोत। आणि आम्हाला आशा आहे की नक्कीच महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेमध्ये सरकार आपल्या त्या ठिकाणी आपले महापौर येतील आणि आम्ही सत्ताधीश होऊ त्या ठिकाणी याची मुळीच शंका नाही। येत्या 22 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी इतर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष आणि जे आमच्याबरोबर ज्यांची इच्छा आहे आमच्याबरोबर काम करण्याची किंवा निवडणूक लढायची अशा आम्ही ज्या घटक पक्षावर त्यांची बोलणी आहे त्यांच्या ठिकाणी 22 तारखेला त्यांची मीटिंग आहे आणि 23 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरणार आहोत।